छत्रपती संभाजीनगरमधून फसवणुकीची एक मोठी घटना आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। आपल्या मुलाला कला शिक्षक म्हणून कायमस्वरूपी नोकरी लावून देण्याच्या बहाण्यानं आणि संस्थेच्या कामासाठी घेतलेली तब्बल 30 लाख रुपयांची रक्कम हडप केल्याचा आरोप एका शाळा संस्थाचालिकेवर करण्यात आलाय। निवृत्त वसतिगृह अधीक्षक विष्णू गब्बाजी शहाणे यांनी या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे। विष्णू गब्बाजी शहाणे जे नुकतेच 31 जानेवारी रोजी नागपूर येथील एका विशेष शाळेतून निवृत्त झाले आहेत, त्यांच्या आयुष्याची जमापुंजी एका विश्वासापोटी धोक्यात आली आहे। 2010 मध्ये त्यांची ओळख ज्ञानसुधा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कैलासवासी बाळासाहेब पाटील निवासी मूकबधिर विद्यालयाच्या संस्थाचालिका संगीता बाळासाहेब आव्हाळे यांच्याशी झाली। घरगुती संबंधांचा फायदा घेत आव्हाळे यांनी सुरुवातीला उसने पैसे घेतले आणि त्यानंतर शहाणे यांचा मुलगा अभिषेकला कला शिक्षक म्हणून परमनंट नोकरी देण्याचं आमिष दाखवलं। मात्र फसवणुकीचा आकडा केवळ शहाणे यांच्या मुलापुरता मर्यादित नव्हता। मुलाच्या नोकरीसाठी 20,35,000 रुपये दिल्यानंतर संस्थेला सरकारी अनुदान मिळवून देण्याच्या नावाखाली शहाणे यांच्या मध्यस्थीने इतरही अनेक लोकांकडून लाखो रुपये गोळा करण्यात आले। मात्र जेव्हा नोकरी देण्याची वेळ आली तेव्हा अभिषेकच्या जागी दुसऱ्याच व्यक्तीची नियुक्ती करून शहाणे यांची फसवणूक करण्यात आली। इतकेच नाही तर पैसे परत मागितले असता आरोपी महिला संस्था चालिकेने शहाणे यांना चक्क खोटा गुन्ह्यात अडकविण्याची आणि विनयभंगाची तक्रार करण्याची धमकी दिली। तडजोड म्हणून दिलेले 600 चौरस फुटाचे 8 प्लॉट देखील दुसऱ्याच्या नावावर असल्याचं तपासात निष्पन्न झालंय। तर मे 2025 मध्ये सातारा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर 30 लाख रुपये परत करण्याचा करार झाला होता। मात्र मुदत संपूर्णही पैसे न मिळाल्याने आता हे प्रकरण पुन्हा तापलंय। सामाजिक कार्यकर्ते आणि साक्षीदारांच्या उपस्थितीत झालेला करारही आरोपीने धाब्यावर बसवलाय। तर या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान विश्वासाला तडा देत नोकरीचं स्वप्न दाखवून मध्यमवर्गीय कुटुंबाची लूट करणाऱ्या अशा संस्थाचालकांविरुद्ध आता पोलीस काय कडक पावले उचलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।